नमस्कार. आता आपण मंगळागौरीची पूजा करण्यासाठी बसणार आहोत. बसण्याआधी घरातल्या देवाला 2 पानं सुपारी, त्याच्यावर सुट्टे पैशाचं एक नाणं आणि एखादं फूल आणि अक्षत हे सगळं घेऊन देवाकडे तुम्ही जायचं आहे. देवापुढे तो विडा ठेवायचा आहे आणि देवाला नमस्कार करून घरातल्या सर्व मोठ्या मंडळींना नमस्कार करायचा आणि मग बसायचं. बसताना लक्षात ठेवा, जास्त जणी असाल तर चौरंग मध्ये ठेवून त्याच्या बाजूनी सगळ्यांनी बसायचं आहे. त्यात मुख्य जी मुलगी असेल, जिच्या घरी आपण पूजा करणार आहोत, त्या मुलीनं पूर्वेकडं तोंड करून बसायचं आहे. त्यानंतर पूजा करताना साहित्य सगळं आपल्या उजव्या हाताला असावं, डाव्या हाताला पळीभांडं असावं, उजव्या हातासमोर पळीभांड्याजवळ ताम्हण असावं आणि चौरंगाच्या जवळ खालच्या बाजूला मी सांगतो त्याप्रमाणे 3 विडे प्रत्येकीने मांडून घ्यायचे आहेत. 2 पानं, त्या 2 पानावर देठाच्या बाजूला हळकुंड असेल तर हळकुंड, खारीक, त्यानंतर खोबऱ्याचा तुकडा, त्याच्यावरती एक बदाम आणि त्याच्या पुढे एक सुट्या पैशाचं नाणं आणि त्याच्यावरती सुपारी, अशा पद्धतीचे 3 विडे मांडून घ्यायचे. आणि हे 3 विडे मांडून झाल्यानंतर कडेच्या एका विड्यावरती एक खोबऱ्याचा तुकडा आणि त्याच्यावर गुळाचा खडा ठेवायचा. अशा पद्धतीने सगळं केलं की मग जवळच कुठेतरी एक समई लावून ठेवलेली असावी, तिला वारं लागणार नाही अशा ठिकाणी ती लावलेली असावी. त्यानंतर पळीभांडं घ्या. डाव्या हाताशी पळीभांडं घ्यायचं आहे, त्यात अर्ध फुलपात्र पाणी घ्यायचं आहे आणि आचमन करायला सुरुवात करायची आहे. सगळ्यांना नम्र विनंती आहे, मुलींनी आपला पदर हा दोन्ही खांद्यावरून घ्यावा आणि तो पुढे घ्यावा. हात पुसायला एक जवळ फडकं असलं पाहिजे, देवातली घंटा जवळ असली पाहिजे. आणखीन एक विशेष म्हणजे तुम्ही जी तुमची मंगळागौर आणली असेल तर ती, किंवा नसेल तर तुमची अन्नपूर्णा असेल तर, आणि तुम्ही कुठलीच देवीची मूर्ती घेऊन आला नसाल तर तुम्ही जिथे जाता आहात त्यांच्या घरातली अन्नपूर्णा जरी मागून घेतलीत तरी चालू शकतं. अशी सगळी तयारी करून आता आपण सुरुवात करूया. आचम्य केशवाय नमः. डाव्या हाताने पळीने उजव्या हातात पाणी घ्यायचं आणि प्यायचं. नारायणाय नमः. पुन्हा तसंच करायचं. माधवाय नमः. पुन्हा तसंच करायचं. आणि आता उजव्या हातावरून जवळच्या ताम्हणामध्ये पाणी सोडायचं आहे. गोविंदाय नमः. आता हात जोडून बसायचं. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अधोक्षजाय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्णाय नमः. श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. मातापितृभ्यो नमः. लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. श्री उमामहेश्वराभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. निर्विघ्नमस्तु. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वत्मन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे. मी इथपर्यंत म्हटलं आहे. याच्या पुढचं मी म्हणतो आहे. तुम्ही भारतात असाल तर विषय नाही, पण भारताबाहेर असाल तर तुम्ही ज्या राज्यात, ज्या देशात राहता त्या देशाचं नाव घेणं गरजेचं आहे. ज्या राज्यात राहता त्या राज्याचं नाव घेणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या गावात राहता त्या गावाचं नाव घेणं गरजेचं आहे. भरतवर्षे भरतखंडे जम्बुद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके तत्तन्नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षाऋतौ श्रावणमासे तत्पक्षे तत्तिथौ शुभयोगे शुभकरणे
शुभस्थिते वर्तमाने चंद्रे शुभस्थिते श्रीसूर्ये शुभस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थान स्थितेषु षट्सु सत्सु एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणश्चैव सर्वं विष्णुमयं जगत्. शुभपुण्यतिथौ मम म्हणायचं. आत्मनः सकल शास्त्रोक्त पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम इहजन्मनि जन्मांतरे च अखंडित सौभाग्य पुत्रपौत्रादि अभिवृद्ध्यर्थम धनधान्यादि दीर्घायुष्यादि सकल सिद्धिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम इहजन्मनि जन्मांतरे च अखंडित सौभाग्य पुत्रपौत्रादि अभिवृद्धि धनधान्य दीर्घायुष्यादि सकल सिद्धिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम श्री मंगलागौरी व्रतांगत्वेन विहितं श्री शिवमंगलागौरी प्रीत्यर्थम यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः षोडश उपचारैः पूजनम अहम करिष्ये असं म्हणून आपल्या उजव्या हातावरून 2 दाणे अक्षदे सकट ताम्हणामध्ये पाणी सोडावं. पुन्हा पळीनी सारखं पाणी सोत राहायचं. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपतिपूजनम कलशघंटापूजनंच करिष्ये. आता मांडणीमध्ये चौरंगाच्या वरती आपल्या बाजूला कडेला थोडीशी 4 दाणे अक्षत ठेवून त्यावरती सुपारी मांडून घ्यायची गणपतीची आणि तसंच त्या चौरंगाच्या साधारण मध्यावरती आपल्याकडे तोंड करून आपली जी देवी मांडायची आहे मंगलागौर ती ठेवून घ्यायची. 4 दाणे अक्षत ठेवून त्याच्यावरती ती ठेवायची. एवढं झाल्यानंतर हातात अक्षत घ्यायचे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणपतये नमः. ध्यायामि ध्यानं समर्पयामि. महागणपतये नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. त्या अक्षता गणपतीला व्हायच्या. त्यानंतर तो गणपती आपल्या समोरच्या ताम्हणामध्ये काढून घ्यायचा आणि त्या गणपतीला पळीनी 5 वेळेला स्नान घालायचं. महागणपतये नमः. पदयोः पाद्यं समर्पयामि. महागणपतये नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. महागणपतये नमः. स्नानं समर्पयामि. महागणपतये नमः. स्नानोत्तरेण आचमनीयं समर्पयामि. महागणपतये नमः. आता गणपतीला स्वच्छ पुसून जागेवर ठेवायचं. ज्या अक्षदेवर आपण ठेवली होती सुपारी त्याच अक्षदेवर परत ठेवायचं आहे. इथे एक विशेष असं की देव पुसण्यासाठी स्वतंत्र वेगळं वस्त्र ठेवायचं. हात पुसण्याचं वस्त्र तिथे वापरायचं नाही आणि देववस्त्राला हात पुसायचे नाहीत. आता गणपती जागेवर ठेवल्यानंतर अक्षत पहा. महागणपतये नमः. सुप्रतिष्ठापनार्थे अक्षतान् समर्पयामि. महागणपतये नमः. आता इथे कापसाचं वस्त्र व्हायचं आहे. ते 5 किंवा 7 मण्यांचं असलं पाहिजे. रंगवलेलं असलं पाहिजे. ते व्हायचं आहे. नसेल तर अक्षत व्हायचे. महागणपतये नमः. कार्पासवस्त्रं समर्पयामि. महागणपतये नमः. पुन्हा अक्षत व्हा. महागणपतये नमः. आता गंध लावायचं आहे. विलेपनार्थे
चंदनम समर्पयामी. गंध लावताना करंगळीजवळच्या बोटांनी म्हणजे अंगठीच्या बोटांनी देवाला गंध लावायचा आहे. महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. पुन्हा 2 दाणे अक्षत व्हायची. महागणपतये नमः. अलंकरणार्थान अक्षतान समर्पयामी. महागणपतये नमः. आता हळद आणि कुंकू त्या गंधावरती त्याच बोटांनी लावायचं, नुसतं चिमटीने वाहू नये. हारिद्रादि कुंकुमंच सौभाग्यद्रव्ये समर्पयामी. रिद्धिसिद्धिभ्यां नमः. महागणपतये नमः. अक्षतवः नानाविविध परिमलद्रव्यार्थे अक्षतान् समर्पयामी. महागणपतये नमः. आता गणपतीला दुर्वांकुर व्हायची आहेत. दुर्वा वाहताना दुर्वांची जुडी 21 दुर्वांची जुडी असेल, ती जुडी आपल्याकडं दुर्वांची पानं करून गणपतीला व्हायची आहे. दुर्वांकुरान् समर्पयामी. तसंच एक तांबडं फूल त्या दुर्वांच्या पेंडीवरती गणपतीला व्हायचं. महागणपतये नमः. रक्तपुष्पं समर्पयामी. आता जवळ एक उदबत्ती लावून ठेवलेली असेल, नसेल तर लावायची, असेल तर फक्त आपल्या हातावरून ताम्हनात 2 वेळेला पाणी सोडायचं. स्थापित धूपं समर्पयामी. स्थापित दीपं समर्पयामी. नैवेद्यार्थे अंशतः. 3 विडे समोर ठेवलेले आहेत. त्यात कडेच्या विड्यावरती गुळखोबरं ठेवलेलं आहे. त्या विड्याभोवती पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा. गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामी. सत्यन्त्वरतेन परिषिञ्चामि. अमृतोपस्तरणमसि नमः. प्राणाय नमः. पानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. एक पळीभर पाणी सोडा. मध्ये पानीयं समर्पयामी. प्राणाय नमः. पानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. 2 वेळेला पाणी सोडायचं आपल्या हातावरून ताम्हनामध्ये. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी. मुखवासार्थे पूगी फलतांबूलम. आपण ज्या विड्याचा नैवेद्य दाखवला आहे त्या विड्यावरती जे पैसे आणि सुपारी ठेवलेली आहे त्याच्यावर थेंभर पाणी सोडायचं. मुखवासार्थे पूगी फलतांबूलम सुवर्णपुष्पदक्षिणान् समर्पयामी. महागणपतये नमः. मंगलमहानीलांजनदीपं समर्पयामी. नमस्कारं करोमि. महागणपतये नमः. आता हातात अक्षत घ्यायची आणि एक फूल घ्यायचं. एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं. महागणपतये नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी. नमस्कारं करोमि. आता हात जोडून प्रार्थना करायची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धात्रि. विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामी. एक पळीभर पाणी सोडायचं. अनया पूजया सकल विघ्नापहरता महागणपतेः प्रीयताम्. आता आपण ज्या तांब्यातलं पाणी देवाच्या पूजेला वापरणार आहोत त्या कलशाची, त्या तांब्याची पूजा करायची आहे. तो आपल्या उजव्या बाजूला ठेवायचा आणि त्याच्यावर आपला उजवा हात झाकायचा. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः. कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा. ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः. अंगैष सहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा. आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलयस्मिन् सन्निधिं कुरु. वरुणाय नमः. त्या कलशाला बाहेरच्या बाजूला गंध लावायचं, त्याच्यावर हळद कुंकू लावायचं बोटानी आणि त्याच्यावर एक फूल लावायचं आणि मग अक्षत वाहून नमस्कार करायचा. वरुणाय नमः. सर्वोपचारार्थे
गंधाक्षतपुष्पं हारिद्रादिकुंकुमंच सहित नमस्कारं समर्पयामी. आता घंटा जी तिथे वर ठेवली असेल चौरंगावरती गणपतीच्या जवळ, तर ती ताम्हणात काढून घ्यायची आहे. सगळ्या मुलींनी काही काढायची गरज नाही, एका मुख्य मुलीने काढून घेतली ताम्हणात तरी चालेल. आणि मग आता घंटा ताम्हणात घेतली आहे, त्या घंटेला पळीनी पाणी घालायचं आहे. आगमार्थंतु देवानां गमनार्थंतु रक्षसां कुरुघंटारवं तत्र देवता भानलांछनं घंटिकायै नमः. घंटेला स्वच्छ पुसायचं, वरती ठेवायचं, गंध लावायचं, त्याच्यावरतीच हळद कुंकू लावायचं, एक फूल व्हायचं आणि मग अक्षता व्हायच्या आणि नमस्कार करायचा. घंटिकायै नमः सर्वोपचारार्थे गंधपुष्पं गंध हरिद्रादिकुंकुमंच सौभाग्यद्रव्ये समर्पयामी. नमस्कारं करोमी. आता पूजा केलेल्या तांब्यातलं पळी भरून पाणी डाव्या हातात पळी घ्यायची, उजव्या हातामध्ये एक फूल घ्यायचं आणि त्या फुलाने पळीतलं पाणी पूजेच्या साहित्यावर, आजूबाजूला आणि आपल्या अंगावर शिंपडून घ्यायचं. अपवित्रपवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सवाह्याभ्यन्तरशुचिः पूजाद्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षयेतो. आता हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत. कुंकुमापरिलिप्तांगां सर्वाभरणभूषितां नीलकंठप्रियां गौरीं वंदेहं मंगलाभयां. श्रीशिवमंगला गौरीभ्यां नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामी. शिवमंगला गौरीभ्यां नमः. अक्षत व्हायचे देवीला. आवाहनं समर्पयामी. आसनार्थे अक्षतान् समर्पयामी. शिवमंगला गौरीभ्यां नमः. अत्रागच्छ महादेवी सर्वलोकसुखप्रदे यावद्व्रतमहं कुर्वे पुत्रपौत्राभिवृद्धये. शिवमंगला गौरीभ्यां नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामी. रौप्येण चासनं दिव्यं रत्नमाणिक्यशोभितं मया नीतं ग्रहाणत्तं गौरी कामारिवल्लभे. श्री शिवमंगला गौरीभ्यां नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामी. आता देवीला आपल्या ताम्हणात काढून घ्यायचं आहे आणि पळीनी तिच्यावरती 5 वेळेला स्नान घालायचं आहे. एक एक क्रमाने घालूया. गंगादि सर्वतीर्थेभ्यो मया प्रार्थनया वृतं तोयं मे तत्सुखस्पर्शं पाद्यार्थं प्रतिगृह्यतां. शिवमंगला गौरीभ्यां नमः. पदयोः पाद्यं समर्पयामी. आता पुन्हा पळीभर पाणी घालायचं आहे. गंधपुष्पाक्षतैर्युक्तम् अर्घ्यं संपादितं मया ग्रहाणं मंगले गौरी प्रसन्ना भव सर्वदा. शिवमंगला गौरीभ्यां नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी. कामारिवल्लभे देवी कुर्वाचमनम् अंबिके निरन्तरमहं वन्दे चरणौ तव पार्वती. शिवमंगला गौरीभ्यां नमः. आचमनं समर्पयामी. आणखीन एक पळीभर स्नान घाला. जाह्नवी तोयमानीतं जलकर्पूरसंयुतं स्नापयामि सुरश्रेष्ठे त्वां पुत्रादिफलप्रदां. शिवमंगला गौरीभ्यां नमः. स्नानां समर्पयामी. शिवमंगला गौरीभ्यां नमः. स्नानोत्तरेण आचमन्यं समर्पयामी. आता पंचामृत जवळ घेतलेलं असेल. मी इथं वेगवेगळं पंचामृताचे मंत्र म्हणून पंचामृत सांगतो आहे. तुमचं जर एकत्रित केलेलं असेल तर 1 चमचाभर थेंब 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 5 वेळेला घाला. कारण एकत्र असेल तर ते एकदाच घातलं तरी सगळं जाणार आहे. त्यामुळे फार विचार करू नका. एका वाटीत असेल तर 1 चमचाभर 1 पळीभर फक्त तिथे देवीला घालायचं आहे. आणि त्यामध्ये चमचा पळी काहीतरी वेगळं ठेवायचं आहे. आपल्या जवळ जी पळी आहे, ज्या पळीने आपण स्नान घालतो आहे, त्या पळीने पंचामृत घालायचं नाही. घ्या. पयदधिकृत शर्करा मधुमिश्रित पंचामृत स्नानं समर्पयामी. शिवमंगला गौरीभ्यां नमः. त्यानंतर पुन्हा पाणी घालायचं आहे. पंचामृत स्नानानंतर शुद्धोदक स्नानं समर्पयामी. शिवमंगला गौरीभ्यां नमः. आता पळीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं गंध कालवायचं आणि गंधाचं पाणी
देवीला घालायचं. शिवमंगला गौरीभ्यां नमः गंधोदकस्नानं समर्पयामी. त्यानंतर पुन्हा शुद्ध पाणी पळी भरून घालायचं. शिवमंगला गौरीभ्यां नमः गंधोदकस्नानांतर शुद्धोदकस्नानं समर्पयामी. शिवमंगला गौरीभ्यां नमः. आता एक फूल गंधामध्ये टेकून देवीला व्हायचं. शिवमंगला गौरीभ्यां नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामी पूजार्थे पुष्पं समर्पयामी. शिवमंगला गौरीभ्यां नमः. उदबत्ती निरांजन लावून ठेवलेलं असेल तर 2 वेळेला आपल्या हातावरून ताम्हणामध्ये पाणी सोडायचं आणि लावलेलं नसेल तर ते आधी लावायचं आणि त्यानंतर पाणी सोडायचं. स्थापित धूपम स्थापित दीपम समर्पयामी. आता गूळ खोबऱ्याचा कडेचा विड्याचा नैवेद्य दाखवून झालेला आहे. त्याच्या शेजारी म्हणजे मधला जो विडा आहे त्यावरती एखादं फळ ठेवावं आणि त्याचा नैवेद्य दाखवावा. यथा प्राप्त फलनैवेद्यं समर्पयामी. सत्यंत्वरतेन परिषिञ्चामि. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. शिवमंगला गौरीभ्यां नमः. आपल्या हातावरून 2 वेळेला पाणी सोडा. मध्ये पानीयं समर्पयामी. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तमुखप्रक्षालनं समर्पयामी. सकलपूजार्थे नमस्कारं समर्पयामी. आता एक पळीभर पुन्हा पाणी सोडायचं. अनेन कृतपंचामृतपूजनेन पूर्वाराधनेन शिवमंगला गौरीः प्रीयताम्. उत्तरे निर्माल्यं विस्रस्य. असं म्हणत असताना देवीला तुम्ही जे फूल वाहिलेत गंधफूल वगैरे त्यातलं ते फूल घ्यायचं, वास घ्यायचा आणि आपल्या डाव्या बाजूला पाणी टाकायला काही पातेलं वगैरे ठेवलं असेल तर त्यामध्ये ते फूल टाकून द्यायचं. फुलपात्रातलं सगळं पाणी त्या पातेल्यात टाकून द्या आणि पूजा केलेल्या तांब्यातलं भरपूर पाणी घ्या. आणि आता देवीला आपण अभिषेक करणार आहोत. सतत सारखं पाणी घालत राहायचं. महिम्नः पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी सुतरब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः. अथावाच्यः सर्वस्वमतिपरिणामावधिगृह्णन् ममाप्येष स्तोत्रे हरनिरपवादः परिकरः. अतीतः पन्थानन् तव च महिमा वाङ्मनसयोः. रतद्यावृत्यायं चकितमपि धत्ते श्रुतिरपि. सकस्य स्तोतव्यः कतविदगुणः कस्य विषयः. पदे त्वर्वाचीने पतति नमनः कस्य न वचः. मधुस्फीता वाचः परममृतं निर्मितवत्. सवब्रह्मन् किं वा गपिसुरगुरोर्विस्मयपदं. मम त्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भवतः. पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमथनबुद्धिर्व्यवसितः. तवैश्वर्यं यत्तत् जगददुरक्षा प्रलयकृत. त्रयीवस्तुव्यस्तं तिसृषु गुणभिन्नासु तनुषु. अभव्यानामस्मिन् वरदरमणीयां रमणीं. विहन्तुं व्याक्रोशीं विदधत ह्यैके जडधियः. किमेहः किङ्कायः स खलु किमुपायस्त्रिभुवनं. किमाधारो धाता सृजति किमुपादानैति च. अतर्क्यैश्वर्ये त्वय्यनवसरदुःस्थो हतधियः. कुतरकोऽयं कांश्यन् मुखरयति मोहाय जगतः. शिवमंगला गौरीभ्यां नमः. महाभिषेकस्नानं समर्पयामी. आता देवीला एका साध्या फुलावरती थोडंसं अत्तर घ्यायचं आणि ते अत्तर देवीच्या सर्वांगाला लावायचं आहे. कापसाच्या बोळ्यावर अत्तर घेऊन देवीला लावायचं नाही, फुलावरती घेऊन लावायचं. त्याचं कारण असं की देवी एवढी कोमल आहे की कापसापेक्षासुद्धा कोमल फूल आहे आणि म्हणून कोमलानी कोमलाला लावावं म्हणून ते फुलावर घेऊन लावायचं आहे. तेव्हा अत्तर घ्या, मी मंत्र म्हणतो. शिवमंगला गौरीभ्यां नमः.
काश्मीरगरु कस्तूरी कर्पूरमलयान्वितम् उद्वर्तनं मया दत्तं गृह्यतां परमेश्वरी शिवमंगलागौरीभ्यां नमः मांगलिकस्नानं समर्पयामी. आता त्यानंतर थोडंसं पाणी किंवा एकाचं फुलपात्र कुणाचं तरी समईच्या ज्योतीच्या बाजूला धरून गरम करावं आणि ते गरम पाणी पळीनी देवीला घालावं. उष्णोदकस्नानं समर्पयामी शिवमंगलागौरीभ्यां नमः. त्यानंतर पुन्हा शुद्ध पाणी जे आहे ते फुलांनी शिंपडायचं किंवा देवीला प्रत्यक्ष पळीनी घालायचं. शुद्धोदकस्नानं समर्पयामी शिवमंगलागौरीभ्यां नमः. आता देवीला स्वच्छ पुसा आणि मगाशी जिथं ठेवलेली होती चौरंगाच्या मध्यावर अक्षत ठेवून तिथेच अक्षत ठेवली असेल तर त्याच्यावर ठेवायची, अक्षत ठेवलेली नसेल तर पुन्हा अक्षत ठेवून त्याच्यावर देवीला स्वच्छ पुसून ठेवा. ठेवल्यानंतर कापसाचं वस्त्र देवीला व्हायचं आहे. शिवमंगलागौरीभ्यां नमः. वस्त्रंच सोमदैवत्यं लज्जायस्तु निवारणं मया निवेदितं भक्त्या ग्रहाण परमेश्वरी शिवमंगलागौरीभ्यां नमः. वस्त्रोपवस्त्रं कार्पासवस्त्रं समर्पयामी. आता पुन्हा अक्षत व्हायची. नवरत्नादिभिर्बद्धा सौवर्णेन च तन्तुभिः निर्मितां कंचुकीं भक्त्या ग्रहाण परमेश्वरी शिवमंगलागौरीभ्यां नमः. कंचुकीर्थे अक्षतान् समर्पयामी. कुङ्कुमागरुकर्पूरं कस्तूरी चन्दनं तथा विलेपनं महादेवी गंधं दास्यामि भक्तितः शिवमंगलागौरीभ्यां नमः. देवीला गंध लावायचा आहे. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. अक्षताश्च सुरश्रेष्ठा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या ग्रहाण परमेश्वरी शिवमंगलागौरीभ्यां नमः. अलंकरणार्थान् अक्षतान् समर्पयामी. देवीला थोड्या अक्षता व्हायच्या. नेहमी अक्षत वाहताना 2-4 दाणे घेऊनच व्हायच्या, म्हणजे संबंध पूजा होईस्तवर जेवढ्या घेतल्यात तेवढ्या अक्षता पुरतील. त्यामुळं थोड्या थोड्या व्हायच्या आहेत. आता हळद आणि कुंकू व्हायचं आहे. हारिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकारमुख्या ही देवी त्वं प्रतिगृह्यतां शिवमंगलागौरीभ्यां नमः. हारिद्रां समर्पयामी. हारिद्राचूर्णसंयुक्तं कुङ्कुमं कामदायनं वस्त्रालंकरणं सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यतां शिवमंगलागौरीभ्यां नमः. कुङ्कुमं समर्पयामी. आता अक्षत व्हायची आहे परत. नेत्रभूषणार्थे कज्जलं समर्पयामी शिवमंगलागौरीभ्यां नमः. उदितारुणसंकाशं जपाकुसुमसन्निभं सम्मीतं भूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यताम्. आता देवीला सिंदूर, अष्टगंध, गुलाल, बुक्का यापैकी जे काही असेल ते सगळं व्हायला घ्यायचं आहे. मंगलागौरीभ्यां नमः. सिंदूरं समर्पयामी. नानासुगंधिकं द्रव्यं चूर्णीकृत्य प्रयत्नतः ददामि ते नमस्तुभ्यं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां शिवमंगलागौरीभ्यां नमः. नानापरिमलद्रव्याणि समर्पयामी. आता पुन्हा अक्षत व्हायचे. वस्त्रमाणिक्यवैडूर्य मुक्ताविद्रुममण्डितं पुष्परागसमायुक्तं भूषणं प्रतिगृह्यतां शिवमंगलागौरीभ्यां नमः. नानाविध आभूषणादि प्रीत्यर्थे अक्षतान् समर्पयामी. आता फुलं व्हायची आहेत. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वयप्रभो मयार्तानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां करवीरेजात कुसुमैश्च चंपकैर्बकुलैः शतपत्रैश्च कल्हारैरर्चये परमेश्वरी सेवन्तिकाबकुलचम्पकपाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसीदलमालतिभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीदो शिवमंगलागौरीभ्यां नमः. पूजार्थे नानाविध पुष्पाणि समर्पयामी शिवमंगलागौरीभ्यां नमः. आता फुलं वाहून झालेली आहेत. आता सारख्या अक्षता व्हायच्या आहेत. ही अंगपूजा आहे गौरीची. उमायै नमः. पादौ पूजयामी. गौर्यै नमः. जंघे पूजयामी. पार्वत्यै नमः. जानुनी पूजयामी. जगद्धात्र्यै नमः.
उरु पूजयामि जगत्प्रतिष्ठायै नमः कटिं पूजयामि शान्तिरूपिण्यै नमः ललाटं पूजयामि मङ्गलादात्र्यै नमः शिरः पूजयामि पुत्रदायिन्यै नमः सर्वांगं पूजयामि। आता पत्री पूजा आहे। तुम्हाला यादीमध्ये कोणकोणती पत्री लागणार आहे याची यादी सुरुवातीच्या वेळेला तिथं दिलेली आहे, त्यानुसार पत्री घ्यायची आहे। आता मी इथं ज्या पत्राचं नाव घेतोय ते पत्र असेल तर व्हायचं, नसेल तर अक्षत व्हायची आहे। लक्षात ठेवायचं, कुठल्याही नावाला कुठलं तरी पत्र असं व्हायचं नाही। आपण पूजा करतो आहोत, त्यातून आपल्याला काहीतरी फलप्राप्ती हवी आहे, तेव्हा शांत चित्तानं लक्ष देऊन पूजा करावी। करा सुरू। गौर्यै नमः मालती पत्रं समर्पयामि। इथे मोगरीचं पान व्हायला सांगितलं आहे। पार्वत्यै नमः भृंगराजपत्रं समर्पयामि। माक्याचं पान व्हायचं आहे। जगद्धात्र्यै नमः बिल्वपत्रं समर्पयामि। बेलाचं पान व्हायचं आहे। जगत्प्रभायै नमः बदरीपत्रं समर्पयामि। बोरीचं पान व्हायला सांगितलेलं आहे। शांतिरूपिण्यै नमः धत्तूरपत्रं समर्पयामि। इथे धोत्र्याचं पान व्हायचं आहे। देव्यै नमः तुलसीपत्रं समर्पयामि। तुळस व्हायची आहे। लोकवंद्यै नमः शमीपत्रं समर्पयामि। शमीची पानं व्हायची आहेत। काल्यै नमः अपामार्गपत्रं समर्पयामि। आघाड्याची पानं व्हायची आहेत। शिवायै नमः बृहतीपत्रं समर्पयामि। इथे डोरलीचं पान व्हायला सांगितलं आहे, नसेल तर अक्षत व्हायची आहे। भवान्यै नमः करवीरपत्रं समर्पयामि। कण्हेरीचं पान व्हायचं आहे, नसेल तर अक्षत व्हायची आहे। रुद्राण्यै नमः अर्कपत्रं समर्पयामि। इथे रुईचं पान व्हायला सांगितलं आहे, उपलब्ध असेल तर व्हा, नसेल तर अक्षत व्हा। शर्वाण्यै नमः अर्जुनपत्रं समर्पयामि। इथे अर्जुन सादाडा म्हणून एक झाड आहे, त्याचं पान व्हायला सांगितलं आहे, ते उपलब्ध नाही झालं तर अक्षत व्हायची आहे। मंगलागौर्यै नमः विष्णुक्रांतपत्रं समर्पयामि। विष्णुक्रांत नामाचं झाड असतं, त्या झाडाचं पान इथे देवीला व्हायला सांगितलेलं आहे, ते उपलब्ध असेल तर व्हायचं, नसेल तर अक्षत व्हायची। मंगलादात्र्यै नमः नानाविविध पत्राणि समर्पयामि। शिवमंगलागौरीभ्यां नमः। आता प्रत्येकी जवळ इथे साळी आणि डाळी, म्हणजे साळ तांदळाच्या वर कवच असलेलं त्याला साळ म्हणतात, तर ती साळ आणि मुगाच्या डाळीचे दाणे हे 16 एकत्र करून त्याची पुडी बांधून तुमच्याजवळ ठेवलेली असायला हवी। नसेल तर ते घ्या, करा आणि मग इथे मंत्र म्हटला की तुम्ही ते व्हायचं आहे। आणि तुम्ही वाहतानासुद्धा नमः शिवाय असं म्हणायचं आणि ते साळी डाळी देवीला व्हायच्या। आता हे झाल्यानंतर उदबत्ती लावायची आहे आणि मग घंटा वाजवून ती ओवाळायची आहे। देवद्रुमसमोद्भूत कृष्णागरुसमन्वितः आघ्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां। शिवमंगलागौरीभ्यां नमः धूपं समर्पयामि। उदबत्ती ओवाळून झाली असेल तर ती बाजूला ठेवून टाका आणि निरांजन लावून घ्या। आता खूप जणी मुली असाल तर एकच निरांजन कोणाचं तरी एकीचं लावा आणि तेच ओवाळा। नंतर जेव्हा आरती करायची वेळ येते तेव्हा एकाच ताटात सगळ्यांची निरांजनं लावून मग त्याची आपण आरती करू शकतो। त्यामुळे आरती करताना सगळी निरांजनं लावता येतात आणि लावली जातील तर ती जास्त बरं होईल। त्यामुळे इथे एकच निरांजन होऊन सगळ्यांनी ते ओवाळायचं आहे। मंगलागौर्यै नमः मंगलमहानीलांजनदीपं समर्पयामि। आता तिसरा जो विडा आहे त्याच्यावरती एक फळ ठेवायचं आहे, शेवटचा विडा, आणि त्याच्याभोवती पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा आहे। अन्नं चतुर्विधं स्वादु रसैः षड्भिः समन्वितं भक्ष्यं च भोज्यसमायुक्तं नैवेद्यं प्रतिगृह्यतां। शिवमंगलागौरीभ्यां नमः यथा प्राप्तफलनैवेद्यं समर्पयामि। सत्यं त्वरतेन परिषिञ्चामि। प्राणाय नमः अपानाय नमः
व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. एक पळीभर पाणी आपल्या हातावरून तामनात सोडायचं. नैवेद्यमध्ये पानेयं समर्पयामी. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. आता सारखं पाणी सोडत राहा. 3 वेळेला सोडायचं. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामी. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी. एक फूल गंधामध्ये टेकून देवीला वाहा. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी. समोर जो विडा आपण नैवेद्य दाखवला त्या विड्यावरती जे काही पैसे सुपारी ठेवलेले आहेत त्या सगळ्यावर थेंबर पाणी सोडायचं. पूगी फलमहद्दिव्यं नागवल्यादलेरियुतं कर्पूरैलासमायुक्तं तांबूलं प्रतिगृह्यतां. शिवमङ्गलागौरिभ्यां नमः. मुखवासार्थे पूगी फलतांबूलं समर्पयामी. इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सुफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि. आता तुम्ही जो नारळ तिथे ठेवलेला असेल तो नारळ त्या शेवटच्या विड्याच्या बाजूला देवीकडे शेंडी करून ठेवायचा आणि त्याच्यावर एक फूल गंधात हळदी कुंकवात टेकून ठेवायचं आणि त्याच्यावर थेंबर पाणी सोडायचं. शिवमंगलागौरिभ्यां नमः. सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामी. फलार्थे नारिकेलमहाफलं समर्पयामी. आता ते निरांजन आहे जे लावलेलं होतं मगाशी तेच पुन्हा घ्यायचं आणि घंटा वाजवून ओवाळायचं आहे. चंद्रादित्यौ च धरणिर्विद्युदग्निस्तथैव च त्वमेव सर्वज्योतिषीं आर्तिक्यं प्रतिगृह्यतां. शिवमंगलागौरिभ्यां नमः. महानिरांजनदीपं समर्पयामी. नंतर कापूर 2 वड्या लावून तोही ओवाळायचा. कर्पुरार्तिक्य दिव्यं समर्पयामी. आता हातामध्ये अक्षता आणि फुलं घ्यायची. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मतां. शिवमंगलागौरिभ्यां नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी. हातातली अक्षता फुलं देवीला वाहा आणि नमस्कार करा. अंगाभोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या. वाकून एक नमस्कार. प्रदक्षिणात्रयंचैव करिष्यामि पदे पदे. पापघ्नं तव देवेशी दुःखं मे हरसुव्रते. शिवमंगलागौरिभ्यां नमः. प्रदक्षिणां नमस्कारान् समर्पयामि. साष्टांगोऽयं प्रणामस्ते नमस्कृत्य यथाविधि. त्वद्दासैति मे भक्त्या प्रसीद परमेश्वरी. शिवमंगलागौरिभ्यां नमः. नमस्कारं समर्पयामी. शिवमंगलागौरिभ्यां नमः. आता अक्षत हातात घ्या आणि व्हायला सांगितली की वाहा. गीतं नृत्यं वाद्यं छत्रं चाम्रं व्यजनं सर्वराजोपचारार्थे अक्षतान् समर्पयामी. वाहा. अक्षत व्हायली. आता हात जोडून बसायचे आहे. आता प्रार्थना करतोय आपण. ज्यांना येत असेल त्याने आपल्याबरोबर माझ्याबरोबर म्हणावी, काही हरकत नाही आहे. आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वरी. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसंपत्तिः पुण्याच्च तव दर्शनात्. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी. यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदस्तु मे. पुत्रान् देहि धनं देहि सौभाग्यं देहि मंगले. अन्यांश्च सर्वकामांश्च देहि देवी नमोस्तुते. श्री शिवमंगलागौरिभ्यां नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामी. आता एक पळीभर पाणी सोडा. अद्य पूर्व इत्यादी पूर्वोच्चार वर्तमान एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ म्हणा. मम आत्मनः पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम पूजा सांगता सिद्ध्यर्थम श्री शिवमंगला गौरी प्रीत्यर्थम अर्घ्यप्रदानं करिष्ये. आता एक पळीभर पाणी घ्यायचं. एक फूल गंधात हळद कुंकू अक्षतेमध्ये टेकवायचं आणि त्या पळीवरती ठेवायचं. त्यानंतर ती पळी डाव्या हातात धरलेली पाहिजे. उजव्या हातामध्ये एक नाणं आणि एक सुपारी घ्यायची. आता मी मंत्र म्हटल्यानंतर उजव्या हातावरून ते सगळं ताम्हणामध्ये सोडायचं. असं आपल्याला 3 वेळेला करायचं आहे आणि प्रत्येक वेळेला हे सगळं घ्यायचं आहे. पहिल्यांदा घेतलं. आता मी म्हणतो मंत्र, त्यानंतर सोडायचं आहे. त्यावेळेला सोडायला सांगतो.
सर्वसंपत्प्रदे देवी सर्वकामप्रदायिनी मंगला गौरी मां पाहि ग्रहाणार्घ्यं नमोऽस्तु ते शिवमंगला गौरीभ्यां नमः इदमर्घ्यं समर्पयामी. सोडा तामनामध्ये. आता पुन्हा घ्यायचं आहे पळी भरून पाणी, गंध, फूल, हळद, कुंकू, अक्षदा, पैसे, सुपारी सगळं घेतलं की मग आपण लगेच मंत्र म्हणूया. हां, आता आपण सगळं घेतलेलं आहे. कस्तुरी कुंकुमोपेतं सकरपूरसचंदनं गंधपुष्पाक्षतैर्युक्तं ग्रहाणार्घ्यं नमोऽस्तु ते शिवमंगला गौरीभ्यां नमः इदमर्घ्यं समर्पयामी. सोडा. आता पुन्हा घ्यायचं आहे पळी भरून पाणी, गंध, फूल, हळद, कुंकू, अक्षदा, पैसे, सुपारी क्रमाने सगळं घ्या. फूल, गंधात, हळदी, कुंकवात, अक्षदेत टेकून पळीवर ठेवा. पळी डाव्या हातात धरा, उजव्या हातात पुन्हा पैसे आणि सुपारी घ्या. घेतलं का? अवैधव्यंच सौभाग्यं देहि त्वं मम सुव्रते पुत्रान् पौत्रांश सौख्यंच ग्रहाणार्घ्यं नमोऽस्तु ते श्रीमंगला गौरीभ्यां नमः इदमर्घ्यं समर्पयामी. आता सगळ्यांनी हात जोडायचे. यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजा क्रियादिषु न्यूनं संपूर्णता याति सद्यो वन्देतमच्युतम् अनेन यथा ज्ञानेन कृतपूजनेन तेन श्री शिवमंगला गौरीः प्रीयताम्. एक पळीवर पाणी आपल्या हातावरून सोडा. प्रीतो भवतु तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. पूजा सांगता सिद्ध्यर्थं ब्राह्मणपूजनं ब्राह्मणाय दक्षिणा प्रदानं करिष्ये. आता तिथं कोणी ब्राह्मण असेल तर ठीक आहे, नसेल तर मग एक पाट मांडलेला ठेवायचा. त्या पाटावरती गंध, फूल, हळद, कुंकू, अक्षदा सगळं व्हायचं. 2 पानं सुपारी आणि त्याला जी काही द्यायची आहे ती दक्षिणा. आता विषय असा आहे की दक्षिणा किती द्यायची असा विचार तुमच्या डोक्यात येईल. तर माझं सांगणं असं आहे, तुमचं तुम्ही स्वतंत्रपणे घरी पूजा करता आहात असं जरी असलं तरी त्या पूजेची तुम्हाला फलप्राप्ती होणं आवश्यक असल्यामुळे साधारणपणे आजच्या घडीला एक 500 रुपये तरी दक्षिणा त्या विड्यावर ठेवावी, नमस्कार करावा आणि मग एक पळीभर पाणी आपल्या हातावरून तामणात सोडावं. अनेन कर्मणा भगवान परमेश्वर प्रियताम तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. आता एवढं सगळं झाल्यानंतर कहाणी असेल तर ती कहाणी आधी वाचून घ्यावी, किंवा पूजा तुमची जर आधी झाली असेल तर कहाणी वाचून घ्यायची. जर पूजा झाली आणि स्वयंपाक तयार असेल तर पहिल्यांदा घरातल्या देवाला नैवेद्य दाखवायचा, त्यानंतर दुसरं ताट तयार करायचं, ते देवीसमोर आणून ठेवायचं, तिथं तिचा नैवेद्य करायचा. त्यानंतर सगळ्यांनी मिळून आरती करायची. आणि इथे आरती करत असताना त्या मंगळागौरीची आरती ज्यांना येत असेल त्यांनी ती मंगळागौरीची आरती म्हणावी आणि गणपतीची 2च आरत्या म्हणाव्यात. महादेवाची म्हणा, दत्ताची म्हणा असं प्रकार करू नये. अकारण वेळ वाढवून घालवण्याची काही गरज नाही आहे. एक गणपतीची पहिली आरती आणि त्यानंतर मंगळागौरीची आरती, एवढ्या 2च आरत्या म्हणाव्यात. आणि त्या ठिकाणी पूर्णाची आरती केली पाहिजे असं कुठंही लिखित शास्त्रार्थ नाही. त्यामुळे निरांजन मोठं असावं, त्यामध्ये भरपूर तूप घालावं आणि त्यात छान फुलवात लावावी आणि त्याच्याने आरती करावी. अशा पद्धतीने आरती करा. सगळी आरती झाली की सगळ्यांनी कहाणी वाचून झाली, देवीला फूल अक्षदा वाहिली, नमस्कार केला की मग तुम्ही जो गणपती ठेवलेला होता त्याच्यावर 4 दाणे अक्षत ठेवा, हात जोडा आणि म्हणा पुनरागमनाय च. असं म्हणल्यानंतर मग तुम्हाला तो चौरंग मध्ये ठेवलेला आहे तो कडेला ठेवून तुम्हाला महादेवाची पिंड वगैरे जो काही आकार करायचा आहे तो करायला मोकळीक होईल. अशा पद्धतीने ही मंगलागौरीची पूजा समाप्त होती आहे. ही तुम्ही तुमच्या घरी पूजा करता आहात. पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते पूजेचं सर्व काही साहित्य, पुढं मांडलेले विडे, नारळ वगैरे फळं आणि जी तुम्ही दक्षिणा ठेवली आहे ती, ही सगळी तुमच्या तिथे जे कोणी तुमचे गुरुजी असतील त्यांच्या घरी जाऊन त्यांना देऊन नमस्कार करा. ते शक्य नसेल, गुरुजीजवळ नसतील तर मंदिर असेल तर मंदिरातल्या गुरुजींच्याकडे जा, त्यांना द्या आणि नमस्कार करा. पण ब्राह्मणाला दक्षिणा देऊन नमस्कार केल्याशिवाय तुम्हाला या कर्माचं फळ मिळणार नाही. आणि त्यातूनही तुम्हाला असंच वाटत असेल की ही पूजा आपल्याला ज्यांनी सांगितली आहे त्यालाच आपल्याला दक्षिणा द्यायला हवी आहे, असं जर वाटत असेल तर या ठिकाणी मी माझ्या कमेंट बॉक्सच्या तिथे
माझा फोन नंबर आणि नाव देतो आहे. त्या फोनवरून तुम्ही गुगल पे करू शकता. मोबाईल नंबर आहे 98 82 87 81 46 9822878146. धन्यवाद. पूजा कशी वाटली हे आणि अशाच पूजा आपल्याला आणखीन कुठल्या हव्या असतील तर त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नये. आणि ही पूजा आवडली असेल तर अन्य ग्रुपला शेअर करायलाही विसरू नये ही नम्र विनंती. नमस्कार.